नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल ट्यूशन ब्रेन ट्रेनमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी याचे प्रिवियस इयर क्वेश्चन पाहणार आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला जर कमी वेळेमध्ये चांगला आणि परफेक्ट अभ्यास करायचा असेल तर तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन केले पाहिजे. त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. बघा आता याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहू. एक्झाम नोव्हेंबर 2020ला हा क्वेश्चन आलेला होता. अ डाय इज रोल्ड, देन राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट एन ऑफ यस त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं होतं. ठीक आहे. बघा आता अ डाय म्हणजे जी आपल्याकडे सापशिडीमधली गोटी असते, आपण ज्यांनी खेळतो, त्याच्यावर बघा 1 to 6 नंबर दिलेले असतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला सॅम्पल स्पेस बघा काय मिळते. पहिले सोल्युशनमध्ये आपण लिहिणार सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस काय मिळेल तुम्हाला, यस इज इक्वल टू कुठून कुठपर्यंत नंबर असतात त्याच्यावर 1 असते, 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट म्हणजे एन ऑफ यस. ठीक आहे. तर ते किती आहेत बघा, किती आहे टोटल, 6 आहेत. मग आपल्याला एन ऑफ यस किती मिळेल, 6 मिळेल. ठीक आहे. त्यानंतर बघा आणखीन आपल्याला सेकंड क्वेश्चन आला होता एक्झाम जुलै 2022मध्ये. तर त्यांनी क्वेश्चन काय विचारला आहे बघा, अ डाय इज थ्रोन राईट सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस बघा इथे पण तेच राहील. सॅम्पल स्पेस आपल्याला मिळेल. ठीक आहे. काय मिळेल, यस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 ही आपल्याला सॅम्पल स्पेस मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक्झाम मार्च 2023मध्ये आला होता. इफ 1 कॉइन इज टॉस, राईट द सॅम्पल स्पेस यस. ठीक आहे. सोल्युशनमध्ये ठीक आहे. तर काय मिळते बघा, इथे आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल जर आपण एकच कॉईन टॉस केला. ठीक आहे. जर बघा कॉईन जर टॉस केला तर त्याच्यामध्ये कॉईनला 2च साईड्स असतात, एक हेड असते आणि एक टेल असते. ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जी सॅम्पल स्पेस मिळेल, सॅम्पल स्पेस काय मिळेल तुम्हाला, एकतर हेड मिळू शकते आणि एकतर टेल मिळू शकते. ठीक आहे. तर ही झाली सॅम्पल स्पेस जर आपण एक कॉईन टॉस केला तर. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम मार्च 2025 आणि मार्च 2022ला आला होता. 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस यस. ठीक आहे. आता इथे काय म्हटलं आहे त्यांनी की आपण 2 कॉईन टॉस केले. तर 2 कॉईन जर टॉस केले तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल, सॅम्पल स्पेस आपल्याला मिळेल काय मिळेल बघा, एक बघा दोनही कॉईन, एक तर तुम्हाला टेल मिळेल. ठीक आहे. एक तर दोनही कॉईन तुम्हाला हेड मिळतील. ठीक आहे. किंवा एक टेल आणि एक हेड मिळेल, किंवा पहिला कॉईन जो आहे तो हेड मिळेल आणि दुसरा कॉईन टेल मिळेल. ठीक आहे. अशा प्रकारे याचं सॅम्पल स्पेस आपल्याला मिळून जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम जुलै 2023मध्ये आलं होतं. इफ एन ऑफ एस इज इक्वल टू 2 आहे अँड एन ऑफ ए इज इक्वल टू 1 आहे, देन फाइंड पी ऑफ ए. तर बघा याच्यामध्ये आता गिवन आपण लिहून घ्यायचं काय काय दिलेलं आहे बघा. एन ऑफ एस आहे तुमच्याकडे 2, एन ऑफ ए आहे आपल्याकडे 1 आणि पी ऑफ ए त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी काढा म्हटलं आहे. तर फॉर्म्युला काय असते, एन ऑफ एस डिनॉमिनेटरमध्ये लिहितो आपण आणि एन ऑफ ए जो आहे तो न्यूमरेटरमध्ये लिहित असतो. तर काय होईल, एन ऑफ ए इज इक्वल टू आपल्याकडे 1 आहे आणि एन ऑफ एस किती आहे आपल्याकडे 2 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्याचा ॲन्सर मिळेल आपल्याला. चला त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे एक्झाम मार्च 2024
मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. 2 डिजिट नंबर आर फॉर्म यूजिंग डिजिट्स 2, 3 अँड 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट राईट सॅम्पल स्पेस. मग आपल्याला काय दिलं आहे गिवनमध्ये बघा, आपल्याला काय दिलं आहे, डिजिट्स दिले आहे त्यांनी. डिजिट्स कोणते आहे आपल्याकडे, 2, 3 अँड 5. ठीक आहे, आपल्याला काय तयार करायचं आहे, 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, तयार करायचं आहे. तर कोणकोणते होतील 2 डिजिट नंबर? ठीक आहे, तर ते होतील बघा, त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस यस लिहिणार आपण. ठीक आहे, यस काय असते आपली, सॅम्पल स्पेस. ओके, सॅम्पल स्पेस. मग आता आपण बघा 2, 3, 5 पासून रिपीट न होणारे आपल्याला 2 डिजिट नंबर तयार करायचे आहे. तर बघा कोणता होईल, 2, 3, 2, 5. ठीक आहे, त्यानंतर बघा 3, 2, 3, 5. त्यानंतर बघा आता 5, 2, 5, 3. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला सॅम्पल स्पेस मिळेल. जर तुम्हाला त्यांनी म्हटलं की सॅम्पल पॉईंट सांगा, समजा जर असं विचारलं सॅम्पल पॉईंट, सॅम्पल पॉईंट काय राहतील, एन ऑफ यस इज इक्वल टू किती आहे ते पॉईंट्स बघा, 6. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याचा ॲन्सर होईल ते. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा, नोव्हेंबर 2020 आणि एक्झाम मार्च 2020ला आलेला होता. बघा याच्यामध्ये अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स, जे आपले पत्ते असतात. ठीक आहे, तर ते त्याच्यावर हे एक्झाम्पल आहे. बघा पत्ते जे असतात ते 52 असतात. ठीक आहे, कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट द कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड. बघा त्याच्यामध्ये रेड कार्ड असतात, ब्लॅक असतात, ब्लॅक कार्ड असतात. तर आपल्याला त्यांनी ॲक्टिव्हिटी दिली होती. ठीक आहे, तर बघा सपोज यस इज सॅम्पल स्पेस. ठीक आहे, सॅम्पल स्पेस म्हणजे टोटल कार्ड्स किती आहे आपल्याकडे. बघा टोटल कार्ड्स किती आहे, एन ऑफ यस इज इक्वल टू आपल्याकडे 52 आहे. ठीक आहे, इव्हेंट ए म्हणजे त्यांनी जो इव्हेंट इथे म्हटलं होतं, प्रोबॅबिलिटी काढा. काय म्हटलं, इव्हेंट कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड. ठीक आहे, देअरफॉर टोटल रेड कार्ड्स किती असतात बघा, त्याच्यामध्ये 52मध्ये 13 हार्ट्स असतात आणि 13 डायमंड्स असतात. ठीक आहे, तर दोघांची जी टोटल जर आपण केली तर एन ऑफ ए मिळते आपल्याला. एन ऑफ ए किती मिळेल आपल्याला, 26. ठीक आहे, 13 + 13. त्यानंतर बघा पी ऑफ ए फॉर्म्युला असते. ठीक आहे, फॉर्म्युला काय असतो बघा, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस असतो. ठीक आहे, तर हा झाला फॉर्म्युला. आता फॉर्म्युलामध्ये बघा त्यांनीच व्हॅल्यू पुट करून दिल्या होत्या आपल्याला. एन ऑफ ए किती आहे बघा, 26 आहे. आपण पण काढलेला आहे इथे, एन ऑफ ए इज इक्वल टू 26. एन ऑफ एस किती आहे बघा, एन ऑफ एस इथे आहे 52, त्यांनी दिलं होतं आपल्याला. आणि इथे काय करायचं आहे, 26नी 52ला आपण डिवाईड करू, तर आपल्याला मिळते 1/2. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम जुलै 2022 अँड मार्च 2022 मध्ये क्वेश्चन आला होता बघा. इफ वन डाय इज रोल्ड देन टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट टू गेट प्राईम नंबर ऑन अप्पर फेस कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. मग वन डाय इज रोल्ड. ठीक आहे, एक डाय आपण रोल्ड केली तर काय होईल, यस इज अ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस काय मिळेल, आपण याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलं होतं, जे आपण एक्झाम्पल घेतले आहे. बघा सॅम्पल स्पेस काय मिळते, 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे, जी आपली डाय आहे त्याच्यावर 1 to 6 नंबर असतात. ठीक आहे, आता बघा सॅम्पल पॉईंट किती होईल, एन ऑफ एस इज इक्वल टू किती आहे, 0.6 आहे, त्याच्यामुळं 6 मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर बघा त्यांनी काय म्हटलं आहे की इव्हेंट ए
आपल्याला काय दिलं होतं बघा, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. ठीक आहे. तर मग आता याच्यामध्ये आपल्याला प्राईम नंबर पाहायचा आहे कोण आहे. प्राईम नंबर कोणकोणते असतात, 1 to 6मध्ये बघा 2 आहे, 3 हा प्राईम नंबर आहे आणि 5 हा प्राईम नंबर आहे. ठीक आहे. आता सॅम्पल पॉईंट किती होतील, एन ऑफ ए इज इक्वल टू बघा 1 2 3. त्यानंतर बघा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. पी ऑफ ए इज इक्वल टू काय मिळेल फॉर्म्युला, एन ऑफ ए. ठीक आहे. याच्या आधी पण बघा फॉर्म्युला तोच आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. त्यानंतर बघा एन ऑफ ए किती आहे आपल्याकडे, आता आपण इकडे सॉल्व करू. बघा एन ऑफ ए आहे आपल्याकडे, इथे लिहितो मी 3 आहे. आणि एन ऑफ एस किती आहे आपल्याकडे, एन ऑफ एस आहे 6. तर 3ने आपण 6ला डिवाईड करू तर आपल्याला मिळते 1/2. ठीक आहे. तर पी ऑफ ए किती मिळणार, 1/2. ठीक आहे. सिंपल ॲक्टिव्हिटी आहेत. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2024मध्ये आलं होतं. Two coins are tossed simultaneously. Complete the activity to write the sample space and given events A and B in the set form. इव्हेंट ए बघा काय म्हटलेलं आहे, टू गेट ॲट लिस्ट वन हेड, कमीत कमी आपल्याला एक हेड मिळाला पाहिजे. आणि इव्हेंट बी आहे टू गेट नो हेड, म्हणजे आपल्याला हेड नको. तर बघा तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली होती, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. सॅम्पल स्पेस काय तयार होईल बघा, आपण आधी केलेलं आहे एक्झाम्पल. तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल, टी. ठीक आहे. एक तर दोनही कॉईन तुम्हाला टेल मिळतील, हेड टेल मिळेल, टेल हेड मिळेल आणि हेड मिळेल. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी इव्हेंट ए आपल्याला बघा काय दिला आहे, टू गेट ॲटलिस्ट वन हेड. ठीक आहे. मग ॲटलिस्ट वन हेडमध्ये काय होईल आपल्याला बघा, टी आणि एच मिळेल इथे, एच. ठीक आहे. ॲटलिस्ट वन हेड पाहिजे, कमीत कमी, जास्त चालू शकतात, कमीत कमी एक हेड तरी पाहिजे. ठीक आहे. बघा इथे एक हेड आहे, इथे एक हेड आहे आणि इथे पण आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे, इव्हेंट बी टू गेट नो हेड, हेड नको आहे, हेड नाही. याच्यामध्ये बघा हेड कुठे नाही आहे, टीमध्ये हेड नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2022मध्ये आला होता. अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम from a pack of well shuffled 52 playing cards. Complete the activity to find probability that the card drawn is event. बघा ए दिलेला आहे, the card drawn is an ace. Event B, the card drawn is a spade. Activity बघा, yes is the sample space. Sample space काय होईल, sample space एन ऑफ एस इज, सॅम्पल पॉईंट किती आहे मग आपल्याकडे. ठीक आहे. 52, म्हणजे टोटल कार्ड्स किती आहे, 52 आहे. आता फर्स्ट इव्हेंट, द कार्ड ड्रॉन इज ॲन एस. आता बघा 52 जे कार्ड्स असतात त्याच्यामध्ये जे एस कार्ड असतात, ज्याच्यावर ए लिहिलं असते, कॅपिटल ए, असे त्याच्यामध्ये 4 कार्ड्स असतात 52मध्ये. ठीक आहे. तर एन ऑफ ए किती झाला आपला, 4 झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी बघा पी ऑफ ए आपल्याला फॉर्म्युला लिहायचा होता. तर फॉर्म्युला काय असते, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असते आपलं. ठीक आहे. आता एन ऑफ ए किती आहे आपल्याकडे बघा, इथे 4 आहे. ठीक आहे. आता आपण इथे कॅल्क्युलेशन जर केलं तर 4 13 जा 52 होईल. ठीक आहे. 4 13 जा 52, तर आपल्याला इथं 1 मिळते. ठीक आहे. 4ने इथे आपण डिवाईड करणार तर आपल्याला 1/13 मिळेल. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे ॲन्सर मिळेल. त्यानंतर बघा आता आपल्याला सेकंड इव्हेंट दिलेला आहे. इव्हेंट बी काय आहे, द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. तर बघा 52 कार्ड्स असतात आपल्याकडे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा
13, 13, 13 आणि 13 अशा प्रकारे कार्ड डिवाईड असतात. ठीक आहे, तर 13 जे कार्ड्स असतात ते असतात स्पेड. ठीक आहे, त्याच्यामध्ये आणखीन 13 कार्ड्स जे असतात ते क्लब कार्ड्स असतात. ठीक आहे, त्यानंतर 13 कार्ड्स जे आहेत ते हार्टचे असतात. ठीक आहे, आणि 13 बाकीचे जे कार्ड्स आहेत ते असतात डायमंड. ओके, तर बघा द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड म्हटलेलं आहे. तर स्पेड कार्ड्स किती आहेत? 13. ठीक आहे, फॉर्म्युला त्यांनी दिला होता बघा, N/B/N/S. ठीक आहे, तर बघा मग नंतर काय करणार आपण, इथे आपल्याला डायरेक्ट ॲन्सर लिहायचं होतं. तर आपण N/B किती आहे आपल्याकडे बघा, 13 आहे, आणि N/S किती आहे आपल्याकडे, 52 आहे. ठीक आहे, 13नी आपण इथे डिवाईड करू, तर आपल्याला काय मिळेल, 1/4. ठीक आहे, इथे येईल तुमचा 1 या बॉक्समध्ये. तर P/B इज इक्वल टू 1/4 आपल्याला ॲन्सर मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम मार्च 2020ला आलेला आहे. अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट 2, 3, 5, 7, 9 विदाउट रिपिटेशन. What is the probability that the number formed is an odd number? बघा आपल्याला इथं डिजिट्स दिले आहेत. याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, 2 डिजिट नंबर तयार करायचे आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी किती राहील. ठीक आहे, तर सोल्युशनमध्ये बघा, सोल्युशनमध्ये आता बघा आपण काय करू, सुरुवातीला सॅम्पल स्पेस तयार करू. ठीक आहे, आता या नंबर हे जे डिजिट्स दिलेले आहेत याच्यावरून आपण काय करू, 2 डिजिट नंबर तयार करू. बघा कसे तयार होतील, आपण याच्या आधी पण आपलं एक्झाम्पल झालेलं आहे. 2, 3, 2, 5, 2, 7, 2, 9. 2, 2 नाही करणार आपण, कारण आपल्याला विदाऊट रिपिटेशन म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 3, 2, 3, 5, 3, 7, 3, 9. ओके, आता बघा 5, 2, 5, 2, 5, 3, 5, 7, 5, 9. त्यानंतर 7, 2, 7, 3, 7, 5, 7, 9. ओके, नेक्स्ट 9, 2, 9, 3, 9, 5, 9, 7. चला आपण आता ते काउंट करून घेऊ किती झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर आपल्याला सॅम्पल पॉईंट किती मिळतील, N/S आपल्याला मिळेल 20. ठीक आहे, त्यानंतर बघा त्यांनी प्रोबॅबिलिटी काढायला सांगितले आपल्याला. तर आपण काय करणार, इथे आपण काय करणार, इव्हेंट ए घेणार. ठीक आहे, इव्हेंट ए काय इव्हेंट आहे, द नंबर फॉर्म इज, द नंबर फॉर्म इज ॲन ऑड नंबर. ठीक आहे, हा त्यांनी आपल्याला इव्हेंट दिलेला आहे. ए इज इक्वल टू पहिले काढून घेऊ वेगळे. बघा 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59,
त्यानंतर बघा 73 ऑड नंबर काढायचे आपल्याला. 75, 79, 93, 95, 97. ठीक आहे. आता हे आपण काउंट करून घेऊ किती आपल्याला ऑड नंबर मिळाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ठीक आहे. त्यामुळे सॅम्पल पॉईंट किती झाले आपल्याकडे 16 झाले. ठीक आहे. 16. एन ऑफ एस किती आपल्याकडे 20 आहे. ठीक आहे. तर बघा प्रोबॅबिलिटीचा आपला फॉर्म्युला आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. ठीक आहे. तर काय मिळते बघा आता एन ऑफ ए किती आपल्याकडे 16 आहे. एन ऑफ यस किती आहे 20. ठीक आहे. आता आपण काय करू इथे कॅल्क्युलेशन बघा कसं होईल. 4नी 16ला पण आपण डिवाईड करू शकतो 20ला पण. ठीक आहे. तर 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20. ठीक आहे. तर पी ऑफ ए किती मिळाला आपल्याला प्रोबॅबिलिटी जी मिळाली आहे ते 4/5 मिळालेली आहे. ठीक आहे. बघा सिम्पल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 डिजिट्स पण दिले राहू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. चला बघा नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम मार्च 2022 मध्ये आलेला आहे. अ बॉक्स कंटेन 5 रेड 8 ब्ल्यू अँड 3 ग्रीन पेन्स. सेम एक्झाम्पल तुम्हाला बॉलसाठी पण येऊ शकते. म्हणजे ते म्हणतील 5 रेड 8 ग्रीन अँड 8 ब्ल्यू 3 ग्रीन बॉल्स पण म्हणू शकतात. ठीक आहे. ऋतुजा वॉन्ट्स टू पिक अ पेन ॲट रँडम. ठीक आहे. तर तिने ॲट रँडमली कोणता पण त्यामधला पेन उचलला. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द पेन इज ब्ल्यू. ठीक आहे. तर ब्ल्यू येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे हे त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं आहे. ठीक आहे. तर पहिले आपण काय करू आता इथे गिवन लिहून घेऊ. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मनाने पण व्यवस्थित लिहू शकता. बघा गिवन काय आहे. अ बॉक्स contains 5 red 8 blue and 3 green pens. ओके. आता बघा यांची जर आपण टोटल केली या पेन जे आपल्याला दिले आहे तर ती टोटल बघा किती मिळते आपल्याला. तर टोटल जी लिहिणार आपण ती राहील आपली एन ऑफ एस. ठीक आहे. सॅम्पल पॉईंट. तर टोटल आपल्याला मिळते बघा 16. ओके 16 मिळेल. त्यानंतर इव्हेंट ए. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता ब्ल्यू पेन्स किती आहे आपल्याकडे एन ऑफ ए. ठीक आहे. एन ऑफ ए किती आपल्याकडे म्हणजे ब्ल्यू पेन किती आहेत 8. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. पी ऑफ ए इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. ठीक आहे. तर एन ऑफ ए किती आहे आपल्याकडे 8 आहे. एन ऑफ यस किती आहे 16. 8नी इथे 16ला आपण डिवाईड करू तर आपल्याला काय मिळेल 1/2. त्यामुळे आपण लिहू शकतो द प्रोबॅबिलिटी दॅट ऋतुजा picks a blue pen is 1/2. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम जुलै 2022ला आलेला आहे. 2 coins are tossed simultaneously. Find the probability of the event
ऑफ गेटिंग नो हेड. तर बघा सोल्युशनमध्ये काय करणार, आपल्याला काय म्हटलं आहे, 2 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. मग त्यामुळे आपल्याला सुरुवातीला सॅम्पल स्पेस, बघा सॅम्पल स्पेस काय मिळेल, सॅम्पल स्पेस हेड हेड टेल टेल हेड टेल टेल हेड. ठीक आहे. मग सॅम्पल पॉईंट किती मिळतील, एन ऑफ एस इज इक्वल टू किती पॉईंट्स आहे, 1 2 3 4 4. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट ऑफ गेटिंग नो हेड. मग आपण काय करू, इथे बघा इव्हेंट ए घेऊ. इव्हेंट ए काय इव्हेंट आहे बघा, गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड, हेड नको आहे आपल्याला. मग हेड नको आहे तर आपल्याला काय मिळेल इथे, टेल टेल. ठीक आहे. मग एन ऑफ ए किती मिळेल बघा, एकच पॉईंट आहे तर 1 येईल. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. ठीक आहे. एन ऑफ ए किती आहे बघा, एन ऑफ ए 1 आहे अपॉन एन ऑफ यस किती आपल्याकडे 4 आहे. ठीक आहे. तर बघा एक छोटंसं सिम्पल एक्झाम्पल आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2024. A card is drawn from well shuffled pack of 52 playing cards. Find the probability that the card drawn is a face card. ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये बघा सर्वात आधी आपण काय करणार की यस इज सॅम्पल स्पेस. ठीक आहे, सॅम्पल स्पेस. देअरफॉर एन ऑफ एस किती मिळेल आपल्याला बघा, टोटल कार्ड्स किती आहे 52. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे बघा, कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. मग आपण काय करणार, इव्हेंट इव्हेंट ए कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. ठीक आहे. कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड हा आपला इव्हेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता टोटल जे कार्ड्स असतात फेस कार्ड, टोटल फेस कार्ड ते असतात 12. ठीक आहे. बघा कार्ड्स जे असतात 52 याच्यामध्ये 4 किंग्स असतात, 4 क्वीन्स असतात आणि 4 जॅक्स असतात. ठीक आहे. तर टोटल किती झाली त्याची 12. ठीक आहे. देअरफॉर एन ऑफ ए बघा, एन ऑफ ए किती मिळेल आपल्याला 12. ठीक आहे. देअरफॉर बघा आता प्रोबॅबिलिटी काढायची आहे, तर पी ऑफ ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस. एन ऑफ ए किती आहे आपल्याकडे 12 आहे, एन ऑफ यस किती आहे 52. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, पुढे सॉल्व करायचं आहे. तर 12ला बघा 4 डिवाईड करते आणि 52ला पण 4 डिवाईड करतो. ठीक आहे. तर 4 3 जा 12 आणि 4नी आपण जर 52ला डिवाईड केलं तर आपल्याला 13 मिळते. तर आपल्याला इथे मिळेल 3/13. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं.